11:30 झालेत आणि आम्ही भांडू करून निघालोय. बघूया डोंबिवली पोचतो की नाही. हिने चमकी वाया घालवायचा प्रयत्न केला पूर्ण. हाय एव्हरीवन, आज आहे 23 ऑगस्ट आणि जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की 27 ऑगस्टला गणपती बाप्पा येणार आहेत आणि आमच्याही घरी बाप्पा येतात. आमचे बाप्पा कोकणात नाही तर मिनी कोकणात येतात, जे की आहे भांडूप. सो भांडूपला माझी मोठी काकी राहते आणि ते आमचं जॉईंट फॅमिलीचं घर आहे. सो आमचे बाप्पा तिकडेच येतात कारण खूप आधी आमचं गावचं घर तुटलेलं, 25 वर्ष झाली. त्याच्यानंतर 20 वर्षापर्यंत गावाला घर नव्हतं, त्याच्यानंतर गावी घर बांधलं. बट आता सगळे इकडेच राहतात, तर अजूनपर्यंत आम्ही इथेच कंटिन्यू केले आहे बाप्पांना आणणे. मे बी इन फ्युचर आम्ही परत गावाला शिफ्ट करू. सो आमचे बाप्पा मे बी इन फ्युचर कोकणात येतील, ॲक्च्युअल कोकणात. बट ठीक आहे. तर आम्ही आज जाणार आहे डेकोरेशन करण्यासाठी. तर लास्ट वीकच मी उल्हासनगरला गेलेली आणि तिथे मी खूप सारी शॉपिंग केली डेकोरेशनची आणि ती सगळी शॉपिंग आता घेऊन आम्ही भांडूपला जाणार आहे. सो तुम्हाला जर डेकोरेशन बघायचं असेल तर स्टे ट्यून आणि हा व्लॉग पुढे नक्की बघा. आम्ही आता निघालो घरातून, आम्ही जाणार आहे भांडूपला. तर गाईज आम्ही ना पहिला हार्डवेअर स्टोअरला गेलेलो बिकॉज आम्हाला बॅकड्रॉपसाठी पाईप पाहिजे होता, जो की आमच्याकडे नव्हता. मग आम्ही डोंबिवलीला एक स्टोअर आहे तिथे गेलो आणि त्यांच्याकडून पाईप बनवून घेतला, जो आम्हाला हार्डली 450 पडला. 3x4चा पाईप झालो. नेक्स्ट डेस्टिनेशन जे होतं एक स्टेशनरी स्टोअर, जिथून आम्हाला बॅकड्रॉपसाठी चमकी घ्यायची होती बिकॉज आमच्याकडे चमकी नव्हती. तर आम्ही इथे 10 रुपयाची चमकी 15 रुपयाला घेतली. आम्ही ऑलमोस्ट सगळं डेकोरेशनचं सामान घेतलेलं आहे. आता फक्त चमकी उरली आहे, ती माझी ताई दुकानात घेते, तुम्ही बघू शकता मागे. तर शेवटी आम्ही डोंबिवलीवरून रिक्षा पकडली डोंबिवली स्टेशनसाठी आमच्या एरियातून आणि आम्ही आता निघालो डोंबिवली स्टेशनला. तिथून आम्ही ट्रेन पकडू भांडूपसाठी. तर आम्ही डोंबिवली स्टेशनला पोचलो आणि डोंबिवली ट्रेन लागलेली ऑलरेडी, CST ट्रेन. सो आम्ही पळत गेलो आणि ती ट्रेन पकडली. जो डब्बा भेटला तिथे चढलो. ट्रेनमध्ये तर फुल एंटरटेनमेंट झाली बिकॉज एक छोटा 3 to 4 इयर्सचा बेबी होता आणि तो जोरजोरात डॅडा 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 मम्मा इथे बघणं, हे बघणं, ते बघणं करत होता. नंतर एक काका होते, ते आम्हाला पॉलिटिक्सवर ज्ञान देत होते, म्हणजे चांगलंच बोलत होते, पण स्टील आम्हाला असं वाटलं की कशाला. फर्स्ट टाईम मी असं ट्राय करत होती की मी व्लॉग बनवताना तिकडेच बोलू, बट ते मला खूप लाज वाटत होती. सो मध्ये मी ते ट्राय करत नव्हती. स्टील हाय गाईज, तर आम्ही भांडूपला पोहोचलो आहे आणि आता आम्ही जातो आहे भांडूपला घरी. सो आता आम्हाला स्टेशनवर रिक्षा करावी लागते. असं वाटतं या ब्रिजवर मी एकटीच आहे, पूर्ण कोणी दिसत नाही मला, पण आता माझी टाईम मागून गेली. आम्ही ना सकाळी 10 वाजता यायचा प्लॅन केलेला, पण आता वाजले आहेत दुपारचे 2:30. बघूया आता काय होतं. शेवटी आम्ही भांडूप स्टेशनवरून ऑटो पकडली आमच्या घरी जाण्यासाठी आणि आम्हाला कोणताच रिक्षावाला घेत नव्हता. स्टील आम्ही एका काकांना रिक्वेस्ट केली आणि ते ऐकले 60 रुपीजमध्ये बिकॉज आमच्याकडे खूप सामान होतं. रिक्षातून जाताना मला माझी लहानपणीची शाळासुद्धा दिसली आणि खूप जुन्या आठवणीच्या ताज्या झाल्यात. हेच आमचं छोटंसं घर आहे, तर इथे आमचे बाप्पा बसतात. तर आम्ही इथे डेकोरेशन बनवणार आहे. फायनली आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली आहे आणि माझ्या ताईने मागच्या वर्षीचं जे सामान होतं थोडंफार ते पोटमाळ्यावरून काढलं आणि अशा प्रकारे आम्ही आता पाईप जॉईन करत आहोत. आणि हे झाल्यावर मग आम्ही ते वॉलवर लावून बघणार आहे टेबलवर की ते कसं दिसतं आहे. आणि ह्याच्याच बरोबर आम्हाला म्हणजे समजत नव्हतं की ॲक्च्युअलमध्ये काय करूया बिकॉज आम्ही जे डेकोरेशन आहे ना त्याचं काय बोलतात जे मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन ते आम्ही कुठून घेतलेलं. डोंबिवलीला एक PP चेंबर करून स्टोअर मॉल टाईपच आहे, तिथे खूप सारे स्टोअर वगैरे ऑफिसेस आहेत, तर तिकडे खूप सारे डेकोरेशन लागलेले आहेत. तर मी आणि माझी बहीण डेकोरेशन विकत घ्यायला गेलेलो बिकॉज आमच्याकडे टाईम नव्हता बनवायचा. पण तिथे डेकोरेशन इतके महाग पण खूप सुंदर, पण इतके महाग डेकोरेशन होते जसे 45,000 30,000 आणि आम्हाला तेच डेकोरेशन आवडत होते जे महाग होते. जे 4,500 5,000चे होते ते ॲव्हरेज होते, ज्याच्यात फक्त बॅकड्रॉप होता. तर मग त्याच्यासाठी आम्ही विचार केला एवढं महाग डेकोरेशन तर आम्ही घेऊ शकत नाही. तर ते एक रोजचं डेकोरेशन होतं, फुल रोजचा टेबल होता. मे बी मी ह्या व्हिडिओमध्ये कुठेतरी ॲड करेन ते. तिथे फोटो काढणं अलाउड नव्हतं, तरी पण मी एक गपचूप व्हिडिओ चालू करून घेतला बिकॉज आम्हाला सेम बनवायचं होतं. आणि मग आम्ही तेच विचार केला त्याचीच फर्स्ट कॉपी बनवूया आपण. मग मी त्याच्यासाठी सेम थीमचे फ्लावर्स वगैरे आणलेत आणि अशा प्रकारे आम्ही आता ते इथे इम्प्लिमेंट करायला बघतो की आम्ही तसंच सिमिलर ट्राय करू. पण मग आम्ही जेव्हा इथे लावून ते बघत होतो तेव्हा ते मॅच करत नव्हतं, म्हणजे काहीच. कारण आमच्याकडे फ्लावर्स पण थोडे कमी पडत होते. मग आम्ही आमची थीम थोडी चेंज केली. ते पूर्ण फ्लावर्सचा बॅकड्रॉपच्या जागी आम्ही विचार केला मध्ये स्वस्तिक
पहिला तर आम्ही पूर्ण ग्लिटर लावलं फोमला फेविकॉल लावून, नंतर त्याच्यावर स्वस्तिक काढला रोजेसने, जो त्यांच्या डेकोरेशनमध्ये नव्हता तो आम्ही ॲड केला आहे. आणि मग साईडून पूर्ण फ्लावर्सने त्याला फिल केलं. आणि नंतर हा फोम आता त्या पाईपवर कसं लावायचं हेच आमचं चालू होतं कंटिन्युअसली, काय करायचं. आणि जेव्हा आम्ही हे डेकोरेशन करत होतो दुपारी ॲटलिस्ट किती म्हणजे सुमारे 3-4 तर आम्ही पोचलेलो, 5 वाजेपर्यंत आम्ही करत होतो. पण तेवढ्यात आमची सगळं ग्लिटर संपलेला आणि आम्ही वेट करत होतो श्रुतीचा, जी माझी दुसरी बहीण आहे, की ती ग्लिटर घेऊन येईल. पण तिने खूप लेट केला आणि ती 6 वाजता आली. जे ती 2 वाजता येणार होती ती आली 6 वाजता. मग ती ग्लिटर आणि थोडे पेपर वगैरे घेऊन आली जे आम्हाला पाहिजे होते. आणि मग ती आल्यावर आम्ही परत कामाला लागलो आणि सगळं फोमवर ग्लिटर लावून घेतला. जेव्हा आमचं हे ऑलमोस्ट डेकोरेशन होतच आलेलं तेव्हा आम्हाला कळलं की आमच्याकडे फ्लावर्स पण खूप कमी आहेत. आणि आता हे फ्लावर्स तर मी उल्हासनगरवरून आणलेले, आता सिमिलर फ्लावर्स कुठून आणायचे. आणि असं इनकम्प्लीट तर ठेवू शकत नाही राईट, कारण थीम आमची जी आहे ती पूर्ण कंप्लीट होत नव्हती. मग असं इनकम्प्लीट ठेवण्यापेक्षा आणि किंवा दुसरं काहीतरी ॲडजस्टमेंट करण्यापेक्षा आम्ही विचार केला की आम्ही सेम फ्लावर्स परत आणतो. तर त्याच्यासाठी मी आणि माझी छोटी बहीण श्रुती आम्ही निघालो मार्केटला. पहिला आम्ही कोकणनगरला गेलो, मग गार्डन नाक्याला गेलो, नंतर शिवाजी तलावलासुद्धा गेलो. बट तिथे आम्हाला कुठेच सेम फ्लावर्स किंवा त्या टाईपचे फ्लावर्स भेटलेच नाहीत. तर मग आम्ही विचार केला की आज तर आपल्याला घरीच जावं लागेल डोंबिवलीला. मग आपण त्याप्रमाणे उद्या सकाळी उठून तिकडे जाऊन फ्लावर्स वगैरे घेऊन येऊ. बिकॉज आम्ही लास्ट टाईम डोंबिवलीला बघितलेले खूप सारे शॉप्स होते आणि तिथे ते फ्लावर्स अवेलेबल पण होते. मग आम्ही विचार केला ते घेऊन येऊया आणि मग आपण उद्या येऊन बाकीचं जे इनकम्प्लीट राहील ते कंप्लीट करूया. सो त्याच्यासाठी आम्ही मग परत ती मार्केटवरून घरी आलो आणि जे पण पेंडिंग काम होतं, जे फोम वॉलला बांधायचं होतं, सेलो टेप्स लावायचे होता, डबल टेप लावायचे होते आणि कुठे कुठे ग्लिटर बाकी राहिलेलं जे एम्प्टी वाटत होतं ते सगळं आम्ही करून घे ना मम्मी यूट्यूबवर. अजून आम्ही जे फ्लावर्स आणलेले ना ते म्हणजे असे रेडीमेड होते, बट त्याच्या बॅक साईडला आपल्याला टूथपिक किंवा काही सपोर्टला लावायचं होतं. सो ते फोममध्ये प्रॉपर आतमध्ये जातील. तर मी इथे माझ्या मम्मीला म्हणजे मोठ्या मम्मीला आणि माझ्या भाच्याला त्या दोघांना कामाला लावलेलं की ते तुम्ही करा. त्यांनी 150-200 फुलांमध्ये त्यांनी ते टूथपिक लावलेत आणि ते खूप टफ काम होतं तसं बघायला गेलं तर बाकी कामांपेक्षा. बट त्यांनी ते कंप्लीट केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही ते फ्लावर्स यूज केले. होप की सगळ्यांनी या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझा दादा आहे जो काहीही काम करत नाही आहे, तो नुसता आम्हाला त्रास देत होता, म्हणजे मस्ती करत होता. बाकी तो आम्हाला लेक्चर देत होता की तुम्ही हे करा, हे असं नका करू, हे बरोबर नाही, ते करा. बट त्यांनी आम्हाला काही हेल्प केली नाही. एंडला तो आम्ही जेव्हा ते वॉलला बांधणार होतो तेव्हा आलेला हेल्प करायला, त्यात पण तो आम्हालाच बोलत होता हे असं नाही, तसं तसं तसं. मग आम्ही त्याला बोललो तू जा गप्पा, आम्हाला आमचं करू दे, तू नको करूस. बिकॉज शेवटी असतं ना, जी आपल्यापेक्षा मोठे असतात त्यांची थिंकिंग थोडी डिफरन्स असते आणि आपली थिंकिंग थोडी डिफरन्स असते, म्हणजे डिफरंट असते, ती कधी मॅच होत नाही. सो सेम तसंच चाललेलं आणि म्हणून तो काहीच करत नव्हता. तो नुसता खात पित होता आणि बसलेला मस्तपैकी आणि आम्हाला सांगत होता हे नका करू, ते करा, हे नका करू, म्हणजे क्रिटिसाइज करत होता बेसिकली बस. तर मला असं वाटतं की आपण जेव्हा स्वतःहून डेकोरेशन करतो आपल्या फॅमिलीसोबत तेव्हा जी एन्जॉयमेंट आणि जी मज्जा किंवा जे मेमरीज म्हणतात ते खूप वेगळे असतात. ते आपल्याला रेडीमेड डेकोरेशनमध्ये कधीच नाही भेटणार. सो मी तर प्रिफर करते की आपण भलेही ते सिम्पल असू दे, म्हणजे सिम्पल आणि साधं असलं तरी चालेल, पण ते तुम्ही स्वतःहून तुमच्या फॅमिलीसोबत बसून बनवा. सो तो टाईम तुम्हाला असं कायमस्वरूपी लक्षात राहील. जे रेडीमेड डेकोरेशनमध्ये तुम्हाला मजा नाही येणार, ती मजा तुम्हाला स्वतःहून केलेल्या डेकोरेशनमध्येच येणार. आणि आम्ही तर खूप एन्जॉय केलं हे डेकोरेशन करताना. खूप जोक्स मारले, खूप हसलो, वडापाव खाल्ला, जेवलो आणि खूप मजा केली. आणि मी व्लॉग बनवत होती त्याच्यावर माझी सगळ्यांनी खूप मस्करी उडवली. स्टील मी हा व्लॉग कंटिन्यू ठेवला आणि मध्ये मध्ये काही ना काही बोलतच राहिली.
हे डेकोरेशन बनवताना मला अजून एक अनुभव आला की मला वाटलेलं की हे डेकोरेशन काय इझी आहे, म्हणजे आम्ही एकदम सेम नाही करणार आहे राईट. सो आम्ही थोडं फर्स्ट कॉपी बनवणार आहे. सो मला असं वाटलेलं कायच आहे, थोडं ग्लिटर लावायचं आहे, त्याच्यावर फुलं लावायचे आहेत, फुलांनी भरून टाकायचे. बट नाही, हे खूप टफ काम आहे. म्हणजे काही सिम्पल गोष्ट जरी बनवायची असेल तर ती खूप टफ आहे. बिकॉज फर्स्ट आम्ही तो फोम त्या शेपने कट केला, ते पाईप्स जॉईन केले, ते लावले, ते स्टेबल राहत नव्हते, त्यांना बांधलं. नंतर आम्ही या फोमवर जेव्हा फुलं लावत होतो ती सिक्वेन्सने लागत नव्हती, म्हणजे क्रॉस वगैरे वाटत होतं. तर त्या फुलांना आम्ही 10 वेळा काढलं असेल, परत लावलीत, काढलीत. आणि टूथपिक जे लावलेले ते तसेच्या तसे मोठे ठेवलेले आम्ही. ते जेव्हा आम्ही हा फोम उचलत होतो ना, ते आमच्या हाताला पूर्ण असे टोचत होते. स्टील आम्ही ते तोडले पण नाहीत, पण आम्ही एंडला शेवटी ते तसंच तिकडे लावलं. बिकॉज एकदा ते लावल्यावर पाठीमागे काय ते दिसणार नाही तसं. पण तर आम्ही डेकोरेशन ते स्टार्ट केलं 3 वाजता जवळपास, आणि आता 7:30 वाजले तरी आमचं डेकोरेशन अजून काहीही कम्प्लीट नाही झालं. आणि आज लेट केला. आणि मेन म्हणजे आम्हाला आजच हे डेकोरेशन पूर्ण करायचं होतं, बट खूप लेट झालो आहे. आणि तुम्ही बघाल, आता मी तुम्हाला दाखवते की आमचं डेकोरेशन कुठे पोहोचलंय, तर तुम्ही बघा. ही आहे अदिना, माझ्या ताईची मुलगी, आणि हिने आम्हाला खूप मदत केली आहे. हिने चमकी वाया घालवायचा प्रयत्न केला तरी आम्ही तिला थोडी चमकी वाया घालवू दिली. आणि तिने खूप सारे टूथपिक पण तोडले, जवळपास 30-40 टूथपिक तर तोडले असतील. तिच्यामुळे डेकोरेशन झालं. ही मुलगी माझ्या हसते कारण मी व्लॉग बनवते. नंतर थोडी मोठी झाली पण तेच करणार आहे. एक गोष्ट मला जी शेअर करावीशी वाटते ती अशी आहे की ती माझ्या एक्सपिरियन्सवरून आहे की कधी पण तुम्ही जर काय बनवत असाल तर तुम्ही ना एक्स्ट्रा सामान आणा. म्हणजे असं मोजमापणी करून तेवढंच सामान आणू नका. कधी एक्स्ट्रा सामान आणा, कायच होईल, थोडं उरलं तर ते कधीतरी फ्युचरमध्ये यूज होईल. बट जर तुम्ही कमी आणलं तर परत ते सिमिलर सामान तुम्हाला मार्केटमध्ये भेटणं खूप मतलब इम्पॉसिबल मिशन आहे. आता जशी जी फुलं मी आणली ती मला कुठे भेटतच नव्हती राईट. सर त्यामुळे आमचं आज तर ते इनकम्प्लीट राहिलं नाही. तर आमचं टार्गेट होतं की आजच आम्ही कंप्लीट करून सगळे घरी येणार, पण ते कंप्लीट नाही झालं. आणि माझी बहीण खूप थकलेली तर ती तिथेच राहिली, आणि मी आणि श्रुती परत डोंबिवलीला आलो. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा तुम्हाला परत डबल काम नसेल करायचं तर तुम्ही आधीच ते म्हणजे विचार करताय तर त्याच्यात थोडं बफर टाईम कसं ॲड करतो कोणत्या टास्कमध्ये, तसं एक्स्ट्रा सामान ॲड करून घ्या आधीच. जिथे 2 डझन फुलं लागणार आहे तिथे 3-4 डझनच आणा, म्हणजे ते यूज होतील तुम्हाला राईट. सो ते मी आज शिकली आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा पण आम्ही काही करू तर मी एक्स्ट्राच सामान घेऊन जाईन. आणि 1 डेमध्ये डेकोरेशन तर पॉसिबल नाही आहे. स्टील आम्ही म्हणजे जे इम्पॉसिबल आहे ती गोष्ट ट्राय करत होतो. तर फायनली आमचं एवढं डेकोरेशन रेडी झालं आहे. आणि आता मी आणि माझी बहीण, दुसरी बहीण श्रुती इकडे ना, आम्ही दोघी आता डोंबिवलीला चाललो आहे. कारण तुम्ही बघू शकता इथे बॅकड्रॉपमध्ये फ्लावर्स कमी पडले आहेत, तर आता ते आम्ही जाऊन उद्या डोंबिवलीला जाऊन घेऊन येणार आहे आणि मग इथे लावू. आणि अजून थोडं काही बाकी राहिलेलं जे काम आहे ते आम्हाला कम्प्लीट करायचं आहे. इथे बोलणार रात्रीचे 11:30 झाले आहेत ना, 11:30 झाले आहेत आणि आम्ही भांडू करून निघालो आहे. बघूया डोंबिवली पोचतो की नाही. सगळे बोलत होते एवढ्या रात्री जाऊ नका, तरी पण आम्ही हट्ट करून निघालो आहे. आता आम्ही इथे कोकणनगरला ऑटो शोधतोय, बघू पुढे काय होतं. फायनली आम्हाला ऑटो भेटली आणि आम्ही आता जातोय भांडूप स्टेशनला. आम्ही श्रुती कसं वाटलं, ट्रेनमध्ये गर्दी होती एवढ्या, म्हणजे रात्री आपण 12-12:30 झालो राईट. 12:30ला आम्ही भांडू करून डोंबिवली आणि एकदम सेफ, आम्हाला काहीच भीती वाटलेली नाही आहे. कारण सगळीकडे भांडूप स्टेशनला पोलीस होते, डोंबिवलीला पोलीस होते, ट्रेनमध्ये पण पोलीस होते. आम्ही बघितलं नाही, ट्रेनमध्ये पण पोलीस होते. आम्हाला कुठेही काहीच भीती वाटली नाही. आणि आता तर आम्ही आमच्या डोंबिवलीत आलो, तिथे तर आम्हाला भीती वाटतच नाही. तिथे पण खूप रोडवर खूप पब्लिक आहे आणि ऑटोज पण आहेत. सो आता सध्या आम्ही ब्रिजवर आहे, पण आता आम्ही जातोय. घरी पोचल्यावर मी एकदा फायनल बाय करेन. रिक्षा नाही आहे का, मी इथे बोलत होते रिक्षा आहे. गाईज आम्ही पोचलोय माझ्या घरी, बिल्डिंगमध्ये, म्हणजे घरी नाही, आम्ही बिल्डिंगमध्ये आलो आहे. एक काका होते आम्हाला भेटले डोंबिवली स्टेशनला. तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही जाणार. मला ना डोंबिवली स्टेशनला ऑटोच भेटत नव्हती. मी तर बोलली ऑटो आहेत, पण ॲक्च्युली आमच्या एरियामध्ये याला ऑटो नव्हती. सो आम्ही तिथे उभे होतो ब्रिजच्या इथे. तर आम्ही जसं ब्रिज उतरलो आणि विचारलं एका ऑटोला की डोंबिवली स्टेशन होते माझ्या घराच्या एरियाच्या इथे जाणार का. तर ते नाही बोलले. मग आम्ही क्रॉस करतच होतो, तेवढं त्यांनी आम्हाला परत आवाज दिला. कारण आम्ही 2 मुलीच फक्त तिथे उभे होतात, बाकी जास्त मुली नव्हत्याच तिथे. म्हणून त्यांनी आम्हाला
आमच्या एरियामध्ये सोडलं आणि आम्ही लगेच आलो आहे घरापर्यंत.